तरी मी एकटा होतो. पक्ष पण उभाटा छोटा पक्ष होता. मी एकटा होतो. शहरात माझं फिरणं झालं नाही, कोणाला भेटणं झालं नाही. तरी त्यावेळेस मला 33ची लीड दिलीच होती. शहरात जे झालेल्या मतदानामध्ये कोणाशी बोलणं झालं नव्हतं, भेटणं झालं नव्हतं. मी आलो पण नाही शहरात, तरी लीड दिलीच होती मला त्यावेळेस पण. आता नगरपालिका हा क्षेत्र काही माझ्याकरता नवीन नाही आहे. मी ह्याच्या पहिले पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या पुढे पण मी वैजापूर शहराच्या विकासाकरता जे मी माझ्या वचननाम्यात दिलेले पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. एक वैजापूर शहर हे मराठवाड्यात महाराष्ट्रात कसं नाव लौकिकाला येईल, कसं आज पण लोक नावच घेतात वैजापूर शहर. विरोधकांना बोलू द्या काही पण कोण पण बोलतं का मराठवाड्यात वैजापूरच नंबर 1 आहे. पश्चिम महाराष्ट्राचे लोक पण आपलं नाव घेतात वैजापूरचं. मला खात्री आहे ना. तर 100% त्याच्यापेक्षा अजून कसं भविष्यात वैजापूर शहर सुंदर होईल, सगळे सुखसुविधा उपलब्ध होईल, सगळं सुविधा लोकांना उपलब्ध होईल, त्याच्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. ना आता सत्ता आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युतीत लढलेलो आहे. मुख्यमंत्री आमचे, अर्थमंत्री पण राष्ट्रवादीचे बरोबर लढलेलो आहे. म्हणून निधीची पण काही अडचण येणार नाही. आणि आता मध्ये प्रशासक होतं तर चालू होतं कोणा पक्षाचे एखादे आमदार असले त्यांच्या पत्रावर. आता आम्ही जे प्रस्ताव देऊ, आम्हाला जे लागेल, जे बॉडी ठरवेल तसंच होणार आहे. म्हणून 100% आम्हाला माहिती आहे ना वैजापूर शहरांना काय गरज आहे. 100% चांगलाच विकास वैजापूर शहरात होईल.